नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहोत. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काही विद्यार्थ्यांना डिफरन्शिएशन आता आतमध्ये सुरू केलं चॅप्टर त्यांना समजत नाही आहे. त्यासाठी आपण थोडंसं बेसिक डिफरन्शिएशन काय असतं ते समजण्यासाठी घेतोय आणि जे मॅथचे स्टुडंट्स आहेत आपले रेग्युलर त्यांना एकदा रिवाईज होईल. ओके, तर याच्यामध्ये काही पूर्ण डेफिनेशन वगैरे काही सांगत बसणार नाही आहे मी चॅप्टरमध्ये. ओके, तर आपण काय करू, सिंपल फॉर्ममध्ये तुम्हाला समजण्यासाठी डिफरन्शिएशन आपण थोडंसं चॅप्टर पुढे गेला आहे आपला क्लासेसमध्ये, तर तो समजण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. ओके, आणि जे नवीन विद्यार्थी पाहतील त्यांना पण हे थोडं हेल्पफुल होईल चॅप्टर आहे. ठीक आहे, तर बघा फर्स्ट काय करू आपण याच्यात, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जे काही फॉर्म्युलेज यूज करणार आहोत डिफरन्शिएशनमध्ये ते फॉर्म्युले एकदा लिहून घेऊया. बरोबर आहे, आणि फॉर्म्युले एकदा लिहून घेतले की तुम्हाला ते फॉर्म्युले आठवले पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर आपण मग बेसिक आधी क्वेश्चन्स घेऊ. बेसिक नंतर आपण कंपोजिट फंक्शनचं डिफरन्शिएशन शिकू. एकदा तुम्हाला कंपोजिट फंक्शनचं डिफरन्शिएशन घेता आलं की बाकी सर्व डिफरन्शिएशन तुम्हाला कळतील. ओके, सर्वात महत्त्वाचं आहे डिफरन्शिएशन ऑफ कंपोजिट फंक्शन. पण त्याच्या अगोदर आपल्याला काही लिनियर फंक्शन सॉल्व्ह करावं लागतील, ते पॉलिनॉमियल फंक्शनचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. त्यासाठी मी काय करणार आहे, डायरेक्टली डिफरन्शिएशन तर काही व्हॅल्यू सांगत बसणार नाही मी. डिफरन्शिएशन काय असतं, स्लोप ऑफ अ पॉईंट, ओके, ॲट अ पॉईंट, ते वगैरे काही गोष्टी सांगणार नाही. डायरेक्टली मी फॉर्म्युला लिहून देणार आहे आणि फॉर्म्युला नंतर आपण काही क्वेश्चन्स घेऊयात. ओके, तर बघा तर फर्स्ट आपण काय करूया, फॉर्म्युलाची लिस्ट देतो, तुम्ही पण सोबत सोबत लिहून घ्या. हे फॉर्म्युले पाठ पाहिजे, तर फॉर्म्युले पाठ नसतील तर तुम्हाला डिफरन्शिएशन येणार नाहीये. ओके, तर फर्स्ट मी स्टार्ट करतोय फॉर्म्युले लिहायला. ओके, तर बघा फर्स्ट फॉर्म्युला आहे, इथे लिहितो मी फंक्शन्स. इथे लिहिणार फंक्शन्स, याच्यानंतर या ठिकाणी लिहिणार त्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, डेरिव्हेटिव्ह म्हणा दिसतंय का? ओके, लेट मी चेक. हा, तर काय करायचं, तर फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह. तर फर्स्ट बघा, तर सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो यूज करायचा आहे तो आहे एक्स रेस टू एन चा. तर एक्स रेस टू एन चं डिफरन्शिएशन असतं एन इंटू एक्स रेस टू एन प्लस वन, सॉरी एन मायनस वन, प्लस नसतं मायनस आहे. ठीक आहे, इथं मायनस एन मायनस वन म्हणजे काय करायचं, याच्यामध्ये जो पॉवर असतं, ओके, तो पॉवर पुढे लिहायचा आणि पॉवर मधनं एक कमी करायचं असतं. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे बऱ्याच ठिकाणी येतं, पण तुम्हाला अप्लाय कसं करायचंय, तुम्हाला काही पण फंक्शन दिलं असतं ब्रॅकेटमध्ये आणि पॉवर एन असते. ओके, आपण काय म्हणतो जनरली डब्बा, काहीतरी फंक्शन असेल, ओके, साइन असतं, कॉस असतं, साइन एक्स प्लस वाय, साइन एक्स प्लस कॉस एक्स असेल, ओके, एक्स स्क्वेअर मायनस फाय असेल, काही पण असू शकतं. आणि पॉवर जर एन असेल तर काय करायचं, डब्याचा पॉवर एन असं लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, मी असं शिकवणार आहे. एन पुढे घ्यायचा आणि जो काही फंक्शन असेल डब्यामध्ये ब्रॅकेटमध्ये याच्या पॉवर बंद काय करायचं, एक कमी करायचं म्हणजे एन मायनस वन लिहायचं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे फंक्शन किंवा हे फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे. ठीक आहे, ठेवाला. ठीक आहे, पुढे बघा नंबर 2, याच्यानंतर रूट एक्स. ओके, हे वाला फंक्शन. आता रूट एक्स म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं रूट मध्ये डब्बा, काय लक्षात ठेवायचं, रूट मध्ये डब्बा म्हणजे रूट मध्ये काय पण फंक्शन असेल. ओके, तर ऍक्च्युअली हे जे डिफरन्शिएशन आहे हे रूट साठी आहे. रूट मध्ये जे कुठलं पण फंक्शन असेल तर ते ऍज इट इज लिहायचं असतं. ठीक आहे, जसं की आता रूट मध्ये एक्स आहे सपोज, तर रूटचं डिफरन्शिएशन येतं आहे रूटचं असतं 1/2 रूट एक्स, म्हणजे जे रूट मध्ये आहे ते ऍज इट इज लिहायचं असतं. ओके, तर 1/2 रूट एक्स. ऍक्च्युअली हे वाला फॉर्म्युला याच्यावर डिराईव्ह झालेला आहे, ते काही मी सांगत बसणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मग इथं काय असेल, इथं काय 1/2 रूट हे डब्बा, इथं साइन एक्स प्लस कॉस एक्स असेल तर इथं साइन एक्स प्लस कॉस एक्स लिहायचं. इथे एक्स रेस टू 4 असेल तर एक्स रेस टू 4 लिहायचं, जे काही असेल ते. ओके, साइन एक्स प्लस एक्स असेल तर साइन एक्स प्लस एक्स लिहायचं, म्हणजे रूट मध्ये जे काही असेल डब्बा तो ऍज इट इज लिहायचं असतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यात थर्ड आहे 1/x रेस टू एन. तर 1/x रेस टू एन याचं डिफरन्शिएशन, ठीक आहे, dy/dx हे आहे. हे जो पॉवर असतो तो पॉवर वरती लिहायचा, ते पण मायनस मध्ये, मायनस n/x रेस टू n प्लस वन. हा फॉर्म्युला इथं काय करायचं तर n प्लस वन करायचं असतं. या फॉर्म्युल्यामध्ये n मायनस वन आहे आणि इथं आहे n प्लस वन, हे अशात ठेवायचं. ओके, हा पण फॉर्म्युला कसा अप्लाय करता येतो, 1/ काहीतरी फंक्शन असतं त्याचा पॉवर n असते. ओके, 1/ डब्बा रेस टू n. आपण काय करायचं, हे पॉवर जे असेल नंबर, ओके, तो नंबर वरती लिहायचं. n म्हणजे नंबर असतो काहीतरी 3 4 5 6 काय पण 1/2 3/2 काय पण असू शकतो. तो पॉवर वरती लिहायचा मायनस मध्ये आणि खाली त्या पॉवर मध्ये काय करायचं, 1 ऍड करायचं. जो काही पॉवर असेल त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं. अशा प्रकारे डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. ठीक आहे, चेन रूल मध्ये सांगेल मी तुम्हाला, पुढे डब्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं असतं, ह्या डब्याचं ते पुढे. ठीक आहे, हे वाला सेकंड. नेक्स्ट 4, तर सिंपल डिफरन्शिएशन ऑफ एक्स हे लक्षात ठेवायचं 1. डिफरन्शिएशन ऑफ एक्स किती व्हायचं 1. त्याच्यानंतर डिफरन्शिएशन ऑफ के, के इज अ कॉन्स्टंट,
के इज एनी कॉन्स्टंट, कॉन्स्टंट डिफरन्शियल असतं 0. लक्षात ठेवायचं कॉन्स्टंट जर सिंगल असेल एकटा तर 0 लिहायचं, एकच झालाय त्यासोबत कोणीच नाही म्हणजे एक्स वगैरे काहीच नाहीये तर 0 लिहायचं. आणि कॉन्स्टंट जर समजा एखाद्या व्हेरिएबल सोबत आला असेल एक्स सोबत, एक्स स्क्वेअर सोबत, तर तिथं 0 करायचं नाही, ते ॲज इट इज ठेवायचं असतं. ते आपण क्वेश्चन मध्ये पाहूया. ठीक आहे. याच्यानंतर आहे ए रेस टू एक्स. तर ए रेस टू एक्स याचं डिफरन्शिएशन. तर ए रेस टू एक्सचं डिफरन्स काय असतं, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए हे डिफरन्शिएशन आहे. त्याच्यानंतर सिमिलरली 7 नंबर ई रेस टू एक्स, ते डिफरन्शिएशन आहे ई रेस टू एक्स. ओके, इंटू लॉग ए असतं, पण लॉग ची व्हॅल्यू किती असते 1. तसं इथं आपण लिहिले ए रेस टू एक्सला ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. ओके, जो बेस असतो ते लॉग ए लिहायचं असतं. इथं कसं आहे, इथं बेस ई आहे, इथं आपण लॉग ई लिहायला पाहिजे, पण लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते त्यामुळे आपण लिहिलं नाही. तर ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन ई रेस टू एक्स असं लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट पाहू. याच्यानंतर बघा नेक्स्ट ई रेस टू एक्स नंतर लॉग एक्स. 8 नंबर लॉग ऑफ एक्स. लॉग ऑफ एक्स म्हणजे लॉग ऑफ डब्बा. ओके, याचं डिफरन्शिएशन येतं 1/x. इथे जे काही असेल लॉग मध्ये ते खाली लिहायचं. ओके, हे आपण म्हणतो लॉग ऑफ डब्बा, तर 1/. डब्बा. ओके, इथे एक्स आहे म्हणून आपण एक्स घेतलेला आहे. ठीक आहे. पुढचं नेक्स्ट समजा याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे लॉग ऑफ एक्स विथ बेस ए घेतलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये पाहिलं तर बेस इथं ई कन्सिडर केला जातो, बरोबर आहे ई. आणि लॉग ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन 1/x इथं असतं इंटू लॉग ई असतं. काय असतं, इंटू लॉग ई, म्हणजे हे बेस आहे ना तर लॉग ई इथं लिहायचं असतं. आणि लॉग ई ची व्हॅल्यू 1 आहे त्यामुळे आपण इथे लिहिणार नाही. ठीक आहे. पण इथं जर ऑदर दॅन जर बेस ए असेल, म्हणजे ऑदर दॅन जर ई बेस असेल लॉगचा, तर कसं लिहावं लागेल, लॉग ऑफ एक्स असेल तर 1/x येईल आणि इंटू येतं लॉग ए. हे लॉग बेसचा इथं ए लिहायचं असतं. ओके, दिसतं का हे? ओके, हा दिसतंय. ठीक आहे. तर पुढे बघा, हे झाले. तुम्ही काय करायचं, नोट डाऊन करून घ्या सर्व क्वेश्चन, हे फॉर्म्युलेच. ओके, याच्यानंतर आपण क्वेश्चन घेणार आहोत आणि हे पाठ करायचे. हे पाठ नसेल तुम्हाला डिफरन्शिएशन काही कळणार नाही. ठीक आहे. याच्यानंतर बघा नेक्स्ट सेम आपण बनवू इथं फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह. ओके, तर बघा नेक्स्ट नंबर तुम्ही टाका. याच्यानंतर आपण घेऊ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, तर ट्रिग्नोमेट्री मध्ये फर्स्ट साइन एक्स. साइन एक्सचं डिफरन्शिएशन असतं कॉस एक्स. ओके, आणि कॉसचं डिफरन्शिएशन आहे म्हणजे कॉस एक्सचं डिफरन्शिएशन मायनस साइन एक्स. लक्षात ठेवायचं, साइनचं कॉस आणि कॉसचं मायनस साइन. सिमिलरली टॅन एक्सचं डिफरन्शिएशन असतं सेक स्क्वेअर एक्स. ओके, आणि कॉटचं डिफरन्शिएशन असतं कॉसचं डिफरन्शिएशन मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, नोट डाऊन करून ठेवा. याच्यानंतर नेक्स्ट वाला आहे सेक एक्सचं डिफरन्शिएशन. सेकचं डिफरन्शिएशन असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि कोसेक एक्स डिफरन्शिएशन आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हे सर्व गोष्टी पाठच असल्या पाहिजे. ठीक आहे. हे ट्रिग्नोमेट्री वाले डिफरन्शिएशन. ओके, याच्यानंतर किती झालं हे 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके, याच्यानंतर आणखी कोणते आहेत? ओके, बघा याच्यानंतर तुम्हाला एक्स रेस टू एन झालं. जर समजा काही डिफरन्शिएशन आलेच तर आपण त्यावेळेस क्वेश्चन मध्ये पाहूया. ठीक आहे. आता इतके फॉर्म्युले बस झाले, तर काय आठवले वगैरे दुसरे कोणते तर मी तुम्हाला त्यावेळेस सांगत जाईन. ठीक आहे. आता आपण घेऊया क्वेश्चनकडे. इनवर्स वाले राहिले. ओके, इनवर्स वाले बघा. आता हे झाले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि आपण नंतर एक चॅप्टर होता ITF. तर ITF चे पण एक फॉर्म्युले आहेत, म्हणजे साइन इनवर्स ऑफ एक्स याचं डिफरन्शिएशन. साइन इनवर्स ऑफ एक्स डिफरन्स असतं 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर साइन इनवर्स मध्ये जे काही फंक्शन असतं त्याचा इथं करायचा असतो स्क्वेअर. इथं समजा एक्स स्क्वेअर असेल तर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर किती येतं, एक्स रेस टू 4 येत असतं. ओके, इथं कॉस असेल तर इथं कॉस स्क्वेअर लिहावं लागेल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. हे साइन इनवर्स ऑफ डब्बा डिफरन्शिएशन 1/√1 मायनस डब्बा स्क्वेअर असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कॉस इनवर्स ऑफ एक्स हे डिफरन्शिएशन येतं सेम येईल डिफरन्शिएशन, फक्त वरती इथं प्लस आहे तर इथं मायनस येईल. मायनस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर हे डिफरन्शिएशन आहे कॉस इनवर्स. ठीक आहे. याच्यानंतर साइन कॉस झालं. टॅनचं ओके, इथले तुम्ही टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे टॅन इनवर्स ऑफ डब्बा, तर याचं डिफरन्शिएशन येतं 1/1 प्लस
एक्स स्क्वेअर, म्हणजे जे काही डब्बा असेल त्या डब्याचं काय करायचं इथं स्क्वेअर करायचं, कुठलं पण फंक्शन असेल त्याचं त्याला ह्याचं असतं स्क्वेअर. आणि सेम कॉटमध्ये डिफरन्शिएशन आहे, हे झालं टॅनचं. सिमिलरली इथले तुम्ही डायरेक्टली आता कॉट इनवर्स ऑफ एक्स याचं डिफरन्शिएशन येईल -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ओके. आणि कोसेक आणि सेकचं पण आहे, सेक इनवर्स एक्स डिफरन्शिएशन आहे 1/, ओके, रूट एक्स, एक मिनिट, रूट एक्स असं नाही, एक्स इन ब्रॅकेट रूट एक्स स्क्वेअर -1, ओके. आणि सेक नंतर कोसेक स्क्वेअर याचं डिफरन्शिएशन आहे -1/x रूट एक्स स्क्वेअर -1, ओके. हे मला दोन एकदा चेक करू द्या, बाकी सगळं बरोबर आहे. तर हे फॉर्म्युले तुम्ही सगळे लिहून ठेवा, ओके, आणि पाठ करायला पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला काय तर कळेल, नाही तर काही खरं नाही. तर हा, तर ते जे लिहिलंय ते बरोबर आहे. ठीक आहे, तर हे सगळे फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे, ओके. एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण काय करू, 1 बाय 1 थोड्याचा बेसिक वाले क्वेश्चन घेऊ, ओके, ज्याच्यामध्ये पॉलिनॉमियल्स आहेत. एकदा डिफरन्शिएशन कसं अप्लाय करायचं लक्षात ठेवा, ओके. आणि नंतर आपण मग कंपोजिट वाला घेऊ. आज कंपोजिट पण आपण घेणार आहे. कंपोजिट एकदा तुम्हाला कळालं, चेन रोल कंपोजिट, तर बाकी सगळं तुम्हाला समजेल. ठीक आहे, याच्यानंतर आपण पाहूया अल्जेब्रा ऑफ डिफरन्शिएशन काय असतं. ओके, अल्जेब्रा म्हणजे काय, तर समजा दोन फंक्शनचं ऍडिशन आहे. ऍडिशन असताना डिफरन्शिएशन कसं घ्यायचं, ऍज वेल एज सबट्रॅक्शन असेल दोन फंक्शन मध्ये डिफरन्शिएशन कसं घ्यायचं, ऍज वेल एज मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये, ओके, ते आपण रूल पाहणार आहोत. ठीक आहे, हे एकदा नोट डाऊन करून घ्या, ओके. आता बघा, तर आपण पाहू आता अल्जेब्रा ऑफ डिफरन्शिएशन. व्हिडिओ कट वगैरे काही करणार नाही, त्याला वेळ जातो, मी डायरेक्टली व्हिडिओ अपलोड करणार आहे. हा बघ, एडिट वगैरे काहीच नाही, जे असेल ते असेल. हा, आता बघा, अल्जेब्रा मध्ये काय शिकायचं, सपोज आपल्याकडे दोन फंक्शन आहेत, एक आहे एफ ऑफ एक्स आणि सेकंड फंक्शन आहे सपोज जी ऑफ एक्स, ओके. आणि याचं डिफरन्शिएशन पाहिजे. मी तुम्हाला असं दिलंय की y इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स असं फंक्शन दिलं काय, ते दोन फंक्शनच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये. आता मला म्हणजे डिफरन्शिएशन करा, ओके. डिफरन्शिएशन काय असतं, dy बाय dx. तर याचं वायचं डिफरन्शिएशन असतं विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx. कारण f इज अ फंक्शन ऑफ, म्हणजे y इज अ फंक्शन ऑफ f प्लस g आणि f इज अ फंक्शन ऑफ x, g इज अ फंक्शन ऑफ x. त्यामुळे अल्टिमेटली y इज अ फंक्शन ऑफ x आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू x वर डिपेंड असते. त्यामुळे आपण डिफरन्शिएट घेतो विथ रिस्पेक्ट टू x. तर y चं डिफरन्शिएशन dy बाय dx. आता इथे दोन फंक्शन्स आहेत प्लस मध्ये, काय करायचं, डी बाय dx, ओके, म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x आहे. तर या फंक्शनला आधी ब्रॅकेटमध्ये लिहा f ऑफ x प्लस g ऑफ x. आपण हे फक्त अरेंजमेंट केलंय, त्याचं y चं डिफरन्शिएशन dy बाय dx केलं, त्याचं डिफरन्शिएशन dy बाय dx ऑफ दिस फंक्शन. डिफरन्स कसं घ्यायचं, डिफरन्शिएशन घेत असताना हे डिफरन्शिएशनची टर्म जी आहे ते f सोबत, म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ f ऑफ x घ्यायचं, नंतर डिफरन्शिएशन ऑफ g ऑफ x घ्यायचं असतं. दोघांचं सेपरेट डिफरन्शिएशन. ते येतं डी बाय dx ऑफ f ऑफ x, ओके, f ऑफ x. आणि नंतर हे डिफरन्शिएशन g ऑफ x, डी बाय dx ऑफ फंक्शन g ऑफ x. म्हणजे ह्या फंक्शनचं आणि या फंक्शन दोघांचं सेपरेट डिफरन्शिएशन घ्यायचं, जे काही प्लस असेल तर, ओके. ओके, आणि सेम जर समजा याच क्वेश्चन मध्ये जर मायनस दिलं असतं, समजा इथं मायनस, आपण इथे पण मायनस घेतला असतं, इथे पण मायनस घेतलं असतं, काही वेगळं नाही, ओके. प्लस मायनस असेल तर सेम. तर दोघांचं काय करायचं, डिफरन्शिएशन अगोदर घ्यायचं आणि त्याचं डिफरन्शिएशन नंतर घ्यायचं, ओके. म्हणजे याचं डिफरन्शिएशन प्लस याचं डिफरन्शिएशन, मायनस असेल तर मायनस, दोघांच्या मध्ये द्यायचं. ठीक आहे, तर हे अल्जेब्रा ऑफ डिफरन्शिएशन मध्ये प्लस आणि मायनस साठी हा रूल आहे, ओके. आता मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी काय, समजा y इक्वल टू असेल f ऑफ x इंटू जी ऑफ x, ओके. आता u इंटू v इथं हा रूल अप्लाय होतो, ओके. त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन डायरेक्टली दोघांचं घ्यायचं नाही, ओके. तर dy बाय dx
डिफरन्शिएशन, दोन फंक्शनचं प्रोडक्ट आहे. तर प्रोडक्ट मध्ये डिफरन्शिएशन घेत असताना जिथं ऍडिशनसाठी दोघांचं सेपरेट सेपरेट घेतलं होतं डिफरन्शिएशन, याचं डिफरन्शिएशन इथं, याचं डिफरन्शिएशन इथं, तसं इथं करायचं नाही. इथं मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. ओके, तर हा रूल काय बघायला प्रोडक्ट रूल पण म्हणतात. काय म्हणतात? प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन. प्रोडक्ट रूल काय सांगतो? जेव्हा डिफरन्शिएशन घ्यायचं असं दोन प्रोडक्टचं, दोन फंक्शनच्या प्रोडक्टचं, तर फर्स्ट फंक्शन जे आहे याचं घ्यायचं डिफरन्शिएशन म्हणजे dy/dx ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके, सेकंड फंक्शन ऍज इट इज ठेवायचं, त्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं नाही, ऍज इट इज जसं आहे तसं. ओके, तर फर्स्ट डिफरन्शिएशन घ्यायचं. याच्यानंतर प्लस नंतर आता काय करायचं? फर्स्टला ऍज इट इज ठेवायचं, कारण फर्स्ट डिफरन्शिएशन आपण घेतलेलं आहे इथं. आता सेकंडचं घेतलेलं नव्हतं, तर आता घ्यायचं इथं सेकंडचं डिफरन्शिएशन dy/dx ऑफ इथं g ऑफ x. ओके, हे दिसतं इकडचं. हे आहे प्रोडक्ट रूल. ओके, थोडंसं दिसत नाहीये. ओके, आता दिसेल. ठीक आहे, हा प्रोडक्ट रूल. तर आता काय करायचं? इथं आहे g ऑफ x म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ सेकंड फंक्शन g ऑफ x, हे लक्षात ठेवायचं. हे फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन असं लक्षात चालतंय. हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन. आपण काय केलं? फर्स्ट डिफरन्शिएशन घेतलं आधी, सेकंड ऍज इट इज ठेवलं, प्लस आता फर्स्ट ऍज इट इज आहे, सेकंडचं डिफरन्शिएशन घेतलं. ठीक आहे, यालाच u इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये लिहितात. समजा असं दिलंय u आणि v हे दोन फंक्शन आहेत आणि दोघांचा प्रोडक्ट आहे. ओके, डिफरन्शिएशनसाठी डॅश पण यूज करत असतात. समजा मी डॅश यूज केलं, डॅश, तर काय होईल? म्हणजे काय? तर u इंटू व्ही दोन फंक्शन्स आहेत, त्यांचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. डिफरन्शिएशन कसं घ्यायचं मग? तर यूचं डिफरन्शिएशन आधी घ्यायचं, नंतर व्ही कॉन्स्टंट ठेवायचं. म्हणजे फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन आहे, तर यूचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. यूचं डिफरन्शिएशन लिहायचं डॅश मीन्स डिफरन्शिएशन, दॅट इज डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन ऍज इट इज ठेवायचं. ओके, त्यानंतर प्लस आता फर्स्ट फंक्शन तसंच ठेवायचं, त्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं नाही, कारण आपण ऑलरेडी फर्स्ट इथं घेतलं डिफरन्शिएशन याच्यामध्ये, ते असंच ठेवा. आणि सेकंडचं घ्यायचं डिफरन्शिएशन, हे येतं व्ही डॅश. ओके, यू डॅश इंटू व्ही प्लस यू इंटू व्ही डॅश, हा रूल लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट रूल आहे, प्रोडक्ट रूल. तुम्ही असं डिफरन्शिएशन घ्यायला पाहिजे जर दोन फंक्शनचं प्रोडक्ट असेल तर. ठीक आहे, याच्यानंतर एक कोशंट रूल आहे. जसा प्रोडक्ट रूल आहे तसा कोशंट रूल आहे. ओके, ओके, कोशंट रूल, कोशंट रूल. ओके, कोशंट रूल म्हणजे डिव्हिजनसाठी. ओके, आता मी राईटली यू इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये सांगतो. ठीक आहे, थोडं लिहून दिले. तर u बाय व्ही अशी दोन फंक्शन आहेत, एक u फंक्शन आहे आणि एक v फंक्शन आहे, दोघांचं आहे डिव्हिजन. ओके, आणि डिव्हिजन आहे आपल्याला घ्यायचं डिफरन्शिएशन, डॅश मीन्स डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. ओके, dy/dx लिहिलं ना, तसं हे डॅश. ओके, तर आता जसं दोन कुठले फंक्शन दिले असतील त्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं असेल तर रूल काय सांगतो? कोशंट रूल. तर सर्वात फर्स्ट यूचं डिफरन्शिएशन घ्यायचं, म्हणजे न्यूमरेटरमध्ये डिफरन्शिएशन फंक्शन असतं याचं घ्यायचं डिफरन्शिएशन, न्यूमरेटरचं डिफरन्शिएशन. ओके, इंटू डिनॉमिनेटर कॉन्स्टंट ठेवायचं. त्याच्यानंतर इथं असतं मायनस, फरक आहे बघा. प्रोडक्टमध्ये इथं असतं प्लस आणि डिव्हिजनमध्ये असतं इथं मायनस. ओके, हा फरक लक्षात ठेवायचा. आणि इथं असतं न्यूमरेटरचं डिफरन्शिएशन, डिनॉमिनेटर कॉन्स्टंट, मायनस. आता न्यूमरेटरचं डिफरन्शिएशन घेतलंय आपण, तर न्यूमरेटर ठेवायचा इथं कॉन्स्टंट आणि घ्यायचं डिफरन्शिएशन ऑफ डिनॉमिनेटर, हे व्ही डॅश. ओके, डिवायडेड बाय या व्हीचा करायचा स्क्वेअर. जे काही फंक्शन असेल त्याचा करायचा स्क्वेअर, कुठलेही फंक्शन असू द्या, डायरेक्टली काय करायचं? स्क्वेअर. डिफरन्शिएशन घ्यायचं नाही, इथं करायचं स्क्वेअर. ठीक आहे, साइन असेल इथं तर साइन स्क्वेअर करायचं. ओके, समजा इथं असेल रूट एक्सचा स्क्वेअर किती होतो? एक्स, इथं एक्स लिहायचं. ठीक आहे, समजा इथं लॉग एक्स आहे, इथं लॉग एक्सचा काय करायचं? स्क्वेअर करायचं. इथे ए रेस टू एक्स आहे तर इथे ए रेस टू एक्सचा स्क्वेअर लिहायचं. ठीक आहे, जे असेल तर स्क्वेअर करायचं. हा आहे क्वेश्चन रूल. ठीक आहे, दोन फंक्शनचं डिव्हिजन, तर पहिल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन म्हणजे न्यूमरेटरचं डिफरन्शिएशन, डिनॉमिनेटर कॉन्स्टंट, मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट म्हणजे ऍज इट इज आणि डिफरन्शिएशन ऑफ डिनॉमिनेटर. ओके, अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. तर हे तुम्हाला रूल लक्षात आले पाहिजेत. प्लस मायनससाठी सेम, प्लसचं डिफरन्शिएशन असेल, मायनस असेल तर ऍज इट इज दोघांचं डिफरन्शिएशन घ्या. यू इंटू साठी हा रूल आहे, यू इंटू व्ही किंवा प्रोडक्टसाठी क्वेश्चनसाठी हा रूल. तर हे सर्व रूल तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण याच्यावरती काही क्वेश्चन घेऊया. ओके, आता बघा इतकं जर कळालं असेल तुम्हाला बेसिक वाले क्वेश्चन सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम येणार नाही आता. ठीक आहे, याच्यानंतर ते आपण कंपोजिट वाला नंतर घेऊ, पण बेसिक वाले क्वेश्चन बघा आपण काय घेऊ. ठीक आहे, तुम्ही काय करायचं होतं, हे व्हिडिओ थोडं तिथं पॉज करून हे सगळं लिहून घ्यायला पाहिजे. ओके, आता बघा आपण पुढचं घेऊ काय बेसिक क्वेश्चन्स. ओके, तर फर्स्ट आपण घेऊ डिफरन्शिएशन ऑफ एक्स रेस टू 5चा. ठीक आहे, बघा इथे क्वेश्चन लिहितो, डिफरन्शिएट
विथ रिस्पेक्ट टू एक्स. जे काही फंक्शन दिलंय आपण खाली घेणार आहोत ते सगळ्यांचं काय करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन सपोज आहे y इक्वल टू एक्स रेस टू 5, y इक्वल टू एक्स रेस टू 5 याचं डिफरन्शिएशन घ्यायचं, म्हणजेच एक्स रेस टू 5 चं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. ओके, आपण त्याला y इक्वल टू फंक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिलंय. ओके, ऑलवेज मला असं दिलं असेल किंवा डायरेक्टली देतात एक्स रेस टू 5 चं डिफरन्शिएशन लिहा, काही फरक पडत नाही. ओके, यानंतर याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर कारण y हे फंक्शन x मध्ये आहे, x ची व्हॅल्यू चेंज झाली तर y ची चेंज होती, y इज अ फंक्शन ऑफ x आहे, त्यामुळे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर y चं डिफरन्शिएट येतं dy बाय dx इक्वल टू. आता हे कसं होईल, तर आपला एक फॉर्म्युला लिहून दिला, फर्स्ट फॉर्म्युला एक्स रेस टू n साठी. तर n पुढे येत असतं आणि n मधून 1 कमी होत असतं, बरोबर आहे. हा फॉर्म्युला डिफरन्शिएशनचा, तो यूज करायचा येतं. तर 5 पुढे लिहा आणि 5 मधून 1 कमी करायचं, 5 - 1 लिहायचं. 5 - 1 किती, डायरेक्टली तुम्ही 4, बरोबर आहे. आता 5 - 1 लिहा, पुन्हा लिहा एक्स रेस टू 4, ते काय नाही, डायरेक्ट लिहायचं. याच्यातनं 1 कमी करायचं, किती येतं 4. 5 × x to 4 दिस इज डिफरन्शिएशन. ओके ओके, एकदम इझी आहे. पुढे बघा दुसरा क्वेश्चन. याच्यानंतर नेक्स्ट 2 y इक्वल टू सपोज आहे एक a रेस टू x प्लस log x असं दिलंय, a रेस टू x प्लस log x. आता इथं पाहायला गेलं तर y फंक्शन दोन फंक्शनच्या प्रोडक्ट मध्ये आहे, म्हणजे ही एक फंक्शन प्लस हे दुसरं फंक्शन आहे आणि याचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. तर आपलं आत्ता पाहिलं होतं अल्जेब्रा ऑफ फंक्शन मध्ये काय असतं, दोन फंक्शन मध्ये ऍडिशन असेल तर दोघांचं सेपरेट काय करायचं असतं, डिफरन्शिएशन घ्यायचं असतं. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, याचं डिफरन्शिएशन घ्यायला पाहिजे, नंतर याचं डिफरन्शिएशन. ओके, तर तुम्ही आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहायचं इथं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर y चं डिफरन्शिएशन dy अपॉन dx. आता a रेस टू x चं डिफरन्शिएशन. ओके, आता बोर्ड मध्ये असेल तर थोडं अरेंजमेंट व्यवस्थित करावं लागेल. ठीक आहे, तर असं डी बाय dx ऑफ, म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ a रेस टू x, बरोबर आहे. त्यानंतर हे प्लस आणि डिफरन्शिएशन ऑफ काय लिहायला पाहिजे, हे log x. ओके, जर बोर्ड मध्ये असेल तर असं लिहा आणि बोर्ड मध्ये नाही तर डायरेक्ट घेऊ शकता. ठीक आहे, आता पुढे एकदा तुम्ही डिफरन्शिएशन कसं घ्यायचं बघा, मेथड तुम्ही बोर्डच्या बुक मध्ये फॉलो करू शकता. ओके, तुम्हाला फक्त डिफरन्शिएशन कसं घेता तर कळायला पाहिजे, मेथड मध्ये कसं अरेंज करायचं, व्यवस्थित कसं लिहायचं हे तुम्हाला बोर्डचं बुक कधी पाहिलं की समजून येईल. ओके, तर बघा a रेस टू x डिफरन्स काय असतं, a रेस टू x इंटू असतं log ऑफ a असतं, फॉर्म्युले बंद बघायचं जाऊन, प्लस हे प्लसला प्लस, लॉगचं डिफरन्स काय असतं 1 अपॉन x असतं. तर हेच डिफरन्शिएशन आहे ते दिलेल्या फंक्शनचं. ओके, म्हणजे प्लस मध्ये असेल तर याचं डिफरन्शिएशन इथं, याचं डिफरन्शिएशन इथं, दोघांच्या मध्ये प्लस असेल तर प्लस द्यायचं. ठीक आहे, तर हे झालं डिफरन्शिएशन ऑफ a रेस टू x प्लस log x. ओके, कळतंय. ओके, कळत नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागे घ्यायचा आणि बघायचं. ओके, आता बघा पुढचं घेऊ आपण. एखादं फंक्शन घेऊ जे लिनियर वाला आहे, याच्यामध्ये दुसरं एक क्वेश्चन घेतो मी इथं. तर y इक्वल टू, एक बुक मधला घेऊ आपण क्वेश्चन एनसीईआरटी मधला. ओके, तर एनसीईआरटी मध्ये असं क्वेश्चन सिंपल वाला, 2x minus 3/4, हे सिंपल 2x minus 3/4 याचं डिफरन्शिएशन घ्यायचं. आता डिफरन्शिएट कसं करतो आपण, मायनस आले म्हणजे इथे एक टर्म आणि ही एक टर्म आहे, दोन टर्म्स आहेत, तर सेपरेट डिफरन्शिएशन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं येतं dy बाय dx. आता इथं याचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. आता मी असं लिहिणार नाही, हे लिहिणार नाही, डायरेक्ट लिहिणार आहे. ओके, हा, तर याच्यात 2x आहे ना, तर ह्याच्यातलं 2 कॉन्स्टंट आहे आणि x व्हेरिएबल आहे, पण 2 चं डिफरन्शिएशन 0 करायचं नाही, कारण 2 हा एका फंक्शन सोबत आलाय. तर 2 ला 2 ऍज इट इज लिहा. ओके, कारण फंक्शन सोबत आलंय आणि x चं डिफरन्स किती असतं 1. ठीक आहे, लिहून दिलंय. आणि मायनस, आता इथं याच्यासोबत x वगैरे काहीच फंक्शन नाही, हे कॉन्स्टंट आहे, प्युअरली कॉन्स्टंट आहे. आणि असं जर कॉन्स्टंट असेल तर याचं डिफरन्स किती येतं 0. म्हणजे तुम्हाला आन्सर काय आलं, 2 × 1 2 आलं, -0 काही लिहायची गरज नाही. तर dy बाय dx म्हणजे दिलेल्या फंक्शनचं डिफरन्स किती आहे, 2 इज अ डिफरन्शिएशन. ठीक आहे, बघा एक मिनिट, आता पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. तर बघा पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन हा वाला बघा. ओके, y इक्वल टू x रेस टू -3 इंटू ब्रॅकेट 5 प्लस
3x हा क्वेश्चन. ओके, तुम्ही जर पाहिलं तर आता u इंटू v वाटू शकतो तुम्हाला, दोन फंक्शनचं प्रोडक्ट वाटू शकतं आणि ते एक फंक्शन आहे आणि ब्रॅकेट एक फंक्शनचं प्रोडक्ट आहे. तर शक्यतो प्रोडक्ट रूल टाळायचा. जर तुम्हाला ऍडिशन मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन मल्टिप्लिकेशन वालाच यूज करा आणि डिफरन्शिएशन थोडं टाळायचं, म्हणजे डिफरन्शिएशन म्हणतोय प्रोडक्ट वाला टाळायचं. ठीक आहे, तुम्ही काय करू शकता, हे एक लिनियर आहे, म्हणजे एक पॉलिनॉमियल आहे, इथे एक पॉलिनॉमियल आहे. ठीक आहे, तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय करू शकता, म्हणजे ही जी टर्म आहे x⁻³ याच्याने 5 ला मल्टिप्लाय करायचं आणि याच्यानंतर 3x ला मल्टिप्लाय करायचं. ओके, थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ आणि मग तुम्हाला प्रोडक्ट रूल टाळता येतो. ठीक आहे, तर काय होईल, जेव्हा तुम्ही ह्याच्याने याला मल्टिप्लाय कराल 5 ला, तर 5 × x⁻³ असं येतं. कधी पण आपण कॉन्स्टंट टर्म सुरुवातीला लिहितो, नंतर व्हेरिएबल येत असतो, त्यामुळे मी पोझिशन चेंज केली. आधी 5 लिहिलंय, नंतर व्हेरिएबल लिहिलंय. कॉन्स्टंट आधी नंतर व्हेरिएबल. ओके, याला कोएफिशियंट म्हणतात, कोएफिशियंट नंतर व्हेरिएबल. याच्यानंतर प्लस, याच्याने याला मल्टिप्लाय करायचं असेल, 3 आहे ना, हे 3 तर ॲज इट इज येईल. ओके, इथं काही कोएफिशियंट वगैरे नाही आहे, तर 3 ला 3. आता इथं आहे x⁻³ आणि इथं x काय नाही म्हणजे 1 असतं. ओके, तर काय होईल, हे x⁻³ इंटू x⁻1. पुढच्या स्टेपला मी काय करणार, दोघांची ऍडिशन करणार. ऍडिशन म्हणजे बघा, हे 5 × x⁻³ प्लस हे 3 ॲज इट इज. बेस सारखा आहे तर पॉवरची काय होते, ऍडिशन. ओके, हा रूल लक्षात ठेवा, बेस सेम आहे तर पॉवरची काय होते, ऍडिशन. म्हणजे x⁻ काय येईल -3 आणि हे +1 आहे ना, हे +1. ठीक आहे, तर काय येईल, हे 5x⁻³ प्लस 3 × x⁻, किती येतं, -2 येतं. हे y आलं. ओके, आता इथं पाहायला गेलं तर हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे, म्हणजे ऍडिशन आली. ओके, आता काय करायचं, डिफरन्शिएशन घ्यायचं. थोडं सिम्प्लिफाय करून घेतलं. u × v केलं तरी पण येतं, लेंदी होतं. आपण u × चे क्वेश्चन स्पेशल पाहूया. ओके, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चं डिफरन्शिएशन dy/dx इक्वल टू 5. आता 5 हे x सोबत आले तर 5 ला असंच ठेवायचं. ओके, कॉन्स्टंट. आता x⁻³ आहे, तर x⁻, यांचा फॉर्म्युला जो आहे हा वाला इथं अप्लाय करायचा. तर हे जे पॉवर मध्ये आहे ते पॉवर वाला पुढे घ्यायचं, मायनस असल्यामुळे मी ब्रॅकेट केलाय. ओके, आणि पॉवर मधनं काय करायचं, एक कमी करायचं असतं. -3 मधनं जर एक कमी केलं तर -3 -1, -3 -1 किती येतं, -4 होतं. डायरेक्ट लिहिणार आहे मी -4. ठीक आहे, त्याच्यानंतर हे प्लस, हे 3 ॲज इट इज. हे परत पॉवर पुढे घ्यायचा, पॉवर जर पुढे आला तर येतं -2 आणि पॉवर मधनं एक कमी करायचं. याच्यातनं -2 मधून एक -1 केलं तर किती येतं, -3 येत असतं. बरोबर आहे, तर हे वाला जो फॉर्म्युला याचा तो इथं आपण यूज केला. ठीक आहे, तर आता बघा, हे 3 × 5 -15 होतं, हे -15, x⁻ किती येतं, -4. ओके, आणि 3 आणि -2 -6 होतं, x⁻ किती येतं, -3. तर हे डिफरन्शिएशन आहे dy/dx. फर्दर काय सिम्प्लिफाय करायची गरज नाही, असलं तरी चालतंय. ओके, काय वाटलं तर काही लोक काय करतील, x⁻³ किंवा याच्यातून एक कॉमन वगैरे घेऊन करतील, तर काही गरज नाही. ठीक आहे, याच्यानंतर नेक्स्ट. ओके, आता थोडं आपण ट्रिग्नोमेट्री वाले पाहू. ओके, त्याच्यामध्ये u × v वाला घेऊ. ठीक आहे, तर समजा sin x आणि cos x दिलं. फर्स्ट क्वेश्चन घेऊ आपण u × v चा. तुम्ही काय करायचं, पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, पुढे बघ u × v कसं अप्लाय करायचं. अशा टाइपचे क्वेश्चन तुम्ही आता बाकीचे सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे, तर y = sin x × cos x. आता पाहिलं तर हे दोन फंक्शन आहे, साइन आणि कॉस, ह्या दोघांचा काय प्रोडक्ट आहे. ओके, आता u × v अप्लाय करायला पाहिजे. तर u × v डिफरन्शिएशन, याचा रूल काय असतो, पहिल्याचं डिफरन्शिएशन, दुसरं कॉन्स्टंट, प्लस पहिलं कॉन्स्टंट, दुसऱ्याचं डिफरन्शिएशन. बरोबर आहे, फर्स्ट सेकंड असं ठेवायचं. हे फर्स्ट फंक्शन हे सेकंड फंक्शन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर y चं dy/dx. फर्स्टचं डिफरन्शिएशन आहे, साइनचं डिफरन्शिएशन डायरेक्ट लिहिणार आहे मी. साइनचं काय येतं, कॉस, त्या टेबलमध्ये बघा जाऊन. ओके, याचं डिफरन्शिएशन घेतलं, हे कॉन्स्टंट ठेवायचं ॲज इट इज. ओके, नंतर प्लस, आता हे कॉन्स्टंट ठेवा म्हणजेच ॲज इट इज, आणि याचं डिफरन्शिएशन किती येतं, कॉसचं -साइन येतं. तर मी काय करणार आहे, तर -साइन येतं, तर मायनस हे प्लस मायनस इथं करणार आहे. आता मी चेक करतोय. ओके, इथं करणार मी मायनस, नंतर लिहिणार कॉसचं काय येतं, साइन. कॉसचं काय येतं, -sin x. बरोबर आहे. आता फर्दर काय, कॉस × कॉस काय असतं, cos² x -sin × sin² x. बरोबर आहे, आणि हा एक फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्री मधला. असं तरी चालतंय, ऑप्शन मध्ये जर असं नसेल तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युला काय, तर cos2θ चे 4 फॉर्म्युले आहेत. तर 4 मधला पहिला फॉर्म्युला हा आहे, तर cos2θ चा cos² - sin², तर काय येतं, cos2x याचा आन्सर यायचं. ओके, हे dy/dx. तर हे cos2x चे 4 फॉर्म्युले, 4 मधला हा पहिला आहे. ओके, एक cos मधला, एक sin मधला, एक tan मधला आहे. ओके,
आणि हा वाला एक आहे. हे 4 फॉर्म्युले आहेत. ओके, तर हे बघा यू इंटू व्ही अप्लाय केलंय. ओके, याच्यानंतर सिंपल जर ट्रिग्नोमेट्री वाला आलं तर तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. ओके, लिहून दाखवतो तुम्ही. सिंपल म्हणजे काय, तर प्रोडक्ट नाहीये. समजा y इक्वल टू 3 cot x प्लस 5 cosec x हे वाला फंक्शन आहे, ते डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये प्रोडक्ट रूल यूज करायची गरज नाही, कारण इथं एक फंक्शन आहे, हा वाला प्लस आहे, हा एक वाला फंक्शन आहे, तर 2 फंक्शन आहेत, दोघांचं डिफरन्शिएशन सेपरेट सेपरेट घ्यायचं. ठीक आहे, तर असं जर असं आलं असेल तर काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल टू हे 3 कॉटचं काय असतं, कॉटचं असतं मायनस कोसेक स्क्वेअर. बरोबर आहे. आता मायनस मी इथे लिहिणार नाही, प्रोडक्ट आहे तरी मायनस इथे लिहिणार मी, नंतर कोसेक स्क्वेअर एक्स. बरोबर आहे, त्याच्यावर प्लस हे 5 ॲज इट इज. ओके, आणि कोसेकचं काय असतं, कारण 5 का असं ठेवलं तर कोसेक हे फंक्शन सोबत आले म्हणून 5 ला 5 ठेवायचं, तर एकटा आला असतं तर आपण 0 केलं असतं. ठीक आहे, तर 5 आता कोसेकचं येतं मायनस कोसेक इंटू कॉट. बरोबर आहे, तर मायनस कोसेक इंटू कॉट, तर मी मायनस इथं लिहिण्यापेक्षा इथलं मायनस आणि हे प्लस मायनस होत असतं. ठीक आहे, कारण ते मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तर मी काय करतो कटगोरीतच लिहितो. ओके, हे तर मायनस तुम्ही पुढच्या स्टेपला लिहायचं. ओके, तुम्ही हे लिहायचं, नंतर पुढच्या स्टेपला ते मायनस करून ठेवायचं. ठीक आहे, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ठीक आहे, पुढे काय सॉल्व्ह करायची गरज नाही, कोसेक इथं येते का हे कॉमन घेऊ शकता, पण काही गरज नाही. जर ऑप्शन तसं नसेल तर तुम्ही कॉमन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, असं जर आलं सिंपल तर ह्याचं डिफरन्शिएशन घ्या. 3 आले तर तिघांचं घ्यायचं, ह्याचं परत याचं परत पुढच्याचं. ओके, जितके काय फंक्शन आले 10 फंक्शन 10चं डिफरन्शिएशन घ्यायचं, पहिल्याचं, दुसऱ्याचं, तिसऱ्याचं, चौथ्याचं, पाचव्याचं, सहाव्याचं असं. ठीक आहे, आता बघा u इंटू व्ही. ओके, u इंटू व्ही झालं, तर आता u बाय व्हीचा एखादा क्वेश्चन घेऊ आपण. ओके, म्हणजे क्वेश्चन रूल वाला. त्याच्या अगोदर एक क्वेश्चन घेतो मी, एक क्वेश्चन घेतो, तो आहे u इंटू व्हीचा आणखी एक एक्स साइन एक्स. ओके, फेमस वाला आहे थोडंसं, बघा इकडे एक्स साइन एक्स, एक्स साइन एक्स u इंटू व्ही, डिफरन्शिएशन ऑफ एक्स इंटू साइन एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं प्रोडक्ट आहेत, एक्स आणि साइनचा प्रोडक्ट आहे, तर u इंटू व्ही फॉर्म्युला अप्लाय होणार. बरोबर, तर हे येईल dy बाय dx. आता हे फर्स्ट हे सेकंड, तर घ्यायचं सुरुवातीला फर्स्टचं डिफरन्शिएशन, याचं डिफरन्शिएशन किती येतं 1. सेकंड ॲज इट इज ठेवायचं, नंतर प्लस. आता ठेवायचं फर्स्ट डिफरन्शिएशन घेतलंय आपण, तर फर्स्टला ठेवायचं ॲज इट इज, आणि सेकंडचं घ्यायचं डिफरन्शिएशन, साइनचं डिफरन्शिएशन किती येतं cos. ओके, तर हे संपलं. ओके, 1 काही व्हॅल्यू नाही, साइन एक्स प्लस एक्स कॉस एक्स, आणि हेच डिफरन्शिएशन आहे dy बाय dx. ओके, सिंपल आहे. तर तुम्हाला फक्त u इंटू व्ही रूल अप्लाय करता आला पाहिजे. फंक्शन कुठलंही असू द्या, ते त्या जे तुम्हाला सुरुवातीला दिलेत फॉर्म्युलेज, तो फंक्शन फक्त फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि प्रोसेस हीच राहील. प्रोडक्ट असेल तर ही प्रोसेस. ठीक आहे, याच्यानंतर आपण एक डिव्हिजनचा क्वेश्चन घेऊ आता लास्ट. याच्यानंतर आपण घेऊ कंपोजिट, डिव्हिजन आणि कंपोजिट. डिव्हिजनचे 1-2 घेतो, 2 मॅक्स, नंतर आपण घेऊ त्याच्यानंतर आपण घेऊ कंपोजिट वाला. ठीक आहे, थोडं क्रिटिकल वालाच घेतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, आता बघा बघा इकडे, तर एक्स प्लस कॉस एक्स अपॉन टॅन एक्स. ओके, हे फंक्शन आहे. ओके, हे जर समजलं तुम्हाला कुठलाही डिफरन्शिएशन येईल u बाय व्हीचं, म्हणजे क्वोशंट वाला. ठीक आहे, आता पाहायला गेलं तर वरती डिनोमिनेटरच्या वरती एक फंक्शन आहे. ओके, जे काय असेल ते हे फंक्शन, आणि डिनोमिनेटर मध्ये एक फंक्शन आहे टॅन. ठीक आहे, म्हणजे हे u बाय व्ही आहे, काय u अपॉन व्ही. अशात u म्हणजे काय, एक्स प्लस कॉस एक्स हे u आहे, आणि व्ही मीन्स टॅन एक्स आहे. याचं डिफरन्शिएशन कसं घेतो आपण, तर एकदा फॉर्म्युला लिहितोय मी, u डॅश व्ही म्हणजे न्यूमरेटर डिफरन्शिएशन, डिनोमिनेटर कॉन्स्टंट, इथं असतं मायनस. आता न्यूमरेटर कॉन्स्टंट, डिफरन्शिएशन ऑफ डिनोमिनेटर अपॉन याचा असतो स्क्वेअर. तर हे फॉर्म्युला इथं अप्लाय करायचं. ठीक आहे, आता बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं येतं dy बाय dx,
ओके, परत सांगतोय हा व्हिडिओ रिव्हिजन म्हणून तुम्हाला बेस्ट आहे. ठीक आहे, आणि कमी काही फास्ट सांगत नाहीये, तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिलेत, फॉर्म्युले पाठ असेल तुम्हाला पटपट समजेल. ठीक आहे, रिवाइज टाइप मध्येच लक्षात ठेवा. ओके, थोडंसं फास्ट होईल वाढेल तुम्हाला, कारण आता पर्याय नाही. ठीक आहे, बघा इकडे. तर आता हे फर्स्ट न्यूमरेटरचं डिफरन्स, डॅश म्हणजे काय डिफरन्शिएशन, कशाचं न्यूमरेटरचं. न्यूमरेटरमध्ये 2 टर्म्स आहेत. ओके, पण आपल्याला काय करायचं, न्यूमरेटरचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. मग आता डिफरन्शिएशन ऑफ न्यूमरेटर घेत असताना 2 टर्म्स आहेत, तर दोघांच्या मध्ये प्लस आहे. आपण काय करतो, याचं डिफरन्शिएशन घेतो, नंतर याचं डिफरन्शिएशन घेतो. ओके, अल्जेब्रामध्ये शिकलोय आपण. आपल्या ह्या पूर्ण टर्मचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. तर कसं घेणार, याचं डिफरन्शिएशन घेणार प्लस याचं डिफरन्शिएशन लिहिणार मी आता इथं. एक्सचं डिफरन्शिएशन 1. ओके, आणि कॉसचं डिफरन्शिएशन किती असतं, मायनस आहे नसतं, तर इथे प्लस आणि हे येणार मायनस, तर प्लस मायनस मायनस होतं, डायरेक्ट लिहिणार मी मायनस साइन एक्स. तर हे घेतलं मी डिफरन्शिएशन ऑफ न्यूमरेटर, ह्याचं डिफरन्शिएशन घेतलं म्हणजे हे यू डॅश. आता इंटू व्ही करायचं, व्ही म्हणजे tan x, इंटू लिहायचं tan x, बरोबर. याच्यानंतर मायनस साइन आहे, मायनस. आता यू ॲज इट इज आहे, म्हणजे हे फंक्शन ॲज इट ठेवायचं, एक्स प्लस कॉस एक्स, आणि इथं ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ब्रॅकेट लाईन लिहिलं तर रॉंग होईल, कारण बाहेर मायनस आहे, आतनं साइन चेंज होत असते, ब्रॅकेट लिहायला पाहिजे. ओके, जरी क्वेश्चन दिलं नव्हतं ओरिजिनली तरी पण तुम्हाला असं घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आणि नंतर असतं व्ही डॅश, डिफरन्शिएशन येतं, टॅनचं काय येतं, टॅनचं येतं सेक स्क्वेअर एक्स. ओके, आणि होल डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर, म्हणजे याचा स्क्वेअर करायचा, येतो टॅन स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. आता होतं सिम्प्लिफिकेशन आहे, सॉल्व करा आणि आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये, तर काही होत असेल तर सॉल्व करा, ठेवलं तरी चालतंय, सेक आहे, बरोबर. तर आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर टॅन मायनस टॅन आणि साइन कॉस येतं, काही होणार नाही असं वाटतंय. आणि तिकडं टॅनचं काय येतं, सेक स्क्वेअर येतं, तर कॉस शक्यतो काही होत नाही, असं ठेवलं तरी चालतंय. आणि जर काही होत असेल कॅन्सल वगैरे, कॅन्सल काही मला वाटत नाही याच्यामध्ये होईल. ओके, टॅन इथं येईल, टॅन इथं, सेक इथं, आणि सेक खाली टॅन स्क्वेअर आहे, तर काही कॅन्सल व्हायचे काही चान्स दिसत नाही. तुम्ही असं लिहू शकता. तुम्ही फक्त लक्षात ठेवा की अप्लाय कसं करायचं, यू बाय व्ही. ओके, आता पुढे सिम्प्लिफिकेशनचा प्रॉब्लेम असेल तर आपण सिम्प्लिफाय करू. ठीक आहे, हा एक झाला. बघा, टॅनचा स्क्वेअर, सॉरी हां, चालते बरोबर आहे, काय नाही, टॅनचा स्क्वेअर करायचं ना, स्क्वेअर तुम्ही असं लिहू शकता. ओके, आणि आता तुम्ही हे स्क्वेअर असं पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही, असं पण लिहू शकता स्क्वेअर. ओके, तर बघा पुढे आजचा यू बाय व्हीचा दुसरा क्वेश्चन घेऊ आपण लास्ट. कॉस अपॉन 1 प्लस साइन आहे. ओके, कॉस अपॉन 1 प्लस साइन, कॉस अपॉन 1 प्लस साइन. ओके, दुसरा क्वेश्चन. असं नाही की डिफरन्शिएशन मध्ये किंवा यू बाय व्ही मध्ये फक्त ट्रिग्नोमेट्रीच येईल. हा क्वेश्चन ट्रिग्नोमेट्री वाला घेतला आपण, यू बाय व्ही मध्ये. आपण दुसरा वाला बघू, ट्रिग्नोमेट्री सोडून दुसरा एखादा घेऊ. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्री सोडला क्वेश्चन मी असंच घेतो मनाने. बघा इकडे, समजा वरती आहे ई रेस टू एक्स आणि खाली आहे सपोज लॉग एक्स. ओके, यू बाय व्ही आहे. ठीक आहे, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे ई रेस टू एक्स म्हणजे यू आणि लॉग एक्स म्हणजे व्ही, तर काय येतं डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पहिल्याचं डिफरन्शिएशन यू डॅश आहे ना, म्हणजे ह्याचं डिफरन्शिएशन किती असतं, ई रेस टू एक्स असतं, आणि नंतर व्ही आहे बघा इथं व्ही, तर व्ही म्हणजे लॉग एक्स ॲज इट इज ठेवायचं, मायनस आता ई रेस टू एक्स ठेवा आणि लॉगचं सेकंडचं डिफरन्शिएशन आहे व्हीचं, म्हणजे खालच्याचं डिफरन्शिएशन आहे, डिफरन्स किती येतं याचं 1 बाय एक्स येतं, आणि होल डिवायडेड बाय काय असतं याचा स्क्वेअर. याचा स्क्वेअर कसला याचा लॉग ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. ओके, याच्यातनं काही कॉमन काढलं तर फक्त ई रेस टू एक्स कॉमन येतं, पण कॉमन काढून काही फायदा होत नाही, काढलं तर काही प्रॉब्लेम नाही. ई रेस टू एक्स कॉमन काढलं तर इथं असतं लॉग एक्स मायनस 1 बाय एक्स, आणि इथलं पण ई रेस टू एक्स बाहेर आलंय, इथं राहतं 1 बाय एक्स, आणि डिवायडेड बाय काय येतं लॉग एक्स होल स्क्वेअर. ओके, तुम्हाला हे अप्लाय करता आलं पाहिजे, बाकीचं हे तुम्हाला येईल पुढे. ठीक आहे, याचे 2 क्वेश्चन. व्हिडिओ मोठा होतोय पण आता एकाच व्हिडिओमध्ये संपवायचा आहे, कारण उद्या आपला चॅप्टर कंटिन्युएशन मध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे विद्यार्थी काय म्हणले होते व्हिडिओ टाका, मी म्हणलं त्यांना मी 10, 11, 12 रात्री टाकतो व्हिडिओ. ओके, 10 वाजलेत. ओके, तरी पण आणखी थोड्या वेळ शिकून कंपोजिट एकदा सांगतो, कंपोजिट कळालं की मग तुम्हाला लिंक लागेल. ठीक आहे, तर आपण घेऊ आता कंपोजिट फंक्शन्स. ठीक आहे, डिफरन्शिएशन ऑफ
कंपोजिट फंक्शन्स. कंपोजिट म्हणजे काय तर फंक्शन विदिन फंक्शन असते. आतापर्यंतचे फंक्शन हे सिंपल वाले होते. आता एखादं फंक्शन लिहितो मी, ते कंपोजिट कसे असतात बघा. ओके, जसं लिहिले y इक्वल टू साइन ऑफ ओके लॉग ऑफ ओके एक्स स्क्वेअर. आता हे कंपोजिट फंक्शन आहे. कसं, सर्वात फर्स्ट तुम्ही आता इक्वल टू पासून इकडे चाललात तर सर्वात फर्स्ट तुम्हाला साइन भेटतं. ओके, साइनच्या थोडं पुढे आलात की पुन्हा लॉग भेटते. लॉगच्या थोडं पुढे आलात की काय भेटतं, एक्स स्क्वेअर भेटतं. तर साइन पण एक फंक्शन आहे, लॉग पण एक फंक्शन आहे, आणि एक्स स्क्वेअर हा पण एक फंक्शन आहे. म्हणजे बघा, साइन मध्ये लॉग आहे, लॉग मध्ये एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे फंक्शन विदिन अ फंक्शन आहे. हे फंक्शन विदिन अ फंक्शनच्या मध्ये फंक्शन आहे. याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. काय म्हणायचं, कंपोजिट फंक्शन्स. आणि अशा फंक्शनचं डिफरन्शिएशन एकदा तुम्हाला आलं की बाकीचे कुठले डिफरन्शिएशन तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, तर कंपोजिट फंक्शन डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, तर हेच एक्झाम्पल लिहिले, त्याचं डिफरन्शिएशन आपण पाहू कसं करायचं. बघा, इथे एक चेन रूल अप्लाय होत असतो. चेन रूल म्हणजे काय करायचं बघा, सिम्पली जे सर्वात आउटर साईडला फंक्शन आहे, म्हणजे इक्वल टू कडे असं मूव्ह व्हायचं, इक्वल टू पासून राईट साईडला. सर्वात आउटर फंक्शन कोणतं भेटतं तुम्हाला, साइन. तर पहिलं साइनचं डिफरन्शिएशन लिहायचं. साइनचं लिहिताना साइन मध्ये जो अँगल आहे हा, ओके, हा डबा पकडायचा, म्हणजे साइन डब्बा. साइनचं डिफरन्स काय असतं, साइनचं असतं कॉस, म्हणजे साइनचं लिहायचं कॉस आणि डब्याला डब्बा ठेवायचा, म्हणजे साइन ऑफ डब्याचं डिफरन्शिएशन कॉस ऑफ डब्बा असं लिहायचं. ओके, त्याच्यानंतर लॉग आहे. ओके, तर साइनचं झालं पण आपण लॉगचं घेतलेलं नाही, तर लॉगचं डिफरन्शिएशन घ्यायचं पुन्हा. त्याच्यानंतर घ्यायचं एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन, म्हणजे याचं डिफरन्शिएशन फर्स्ट, नंतर याचं, तिघांचं डिफरन्शिएशन घेणे एकानंतर एक, म्हणजे चेन रूल अप्लाय करणे. ओके, सिंपल भाषेमध्ये. बघा, y इक्वल टू आहे साइन एक्स साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, हे फंक्शन आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, dy बाय dx. सर्वात फर्स्ट फंक्शन मध्ये तुम्हाला साइन वाला, साइनचं डिफरन्स काय असतं, साइनचं असतं कॉस. मी साइनचं लिहिणार कॉस, पण साइन मध्ये जो अँगल आहे तो ऍज इट इज कॉसला आपण लिहून ठेवायचा. म्हणजे साइन ऑफ डब्बा, तर काय डिफरन्शिएशन कॉस ऑफ डब्बा, तर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, याच्यानंतर हे झालं साइनचं. आता लॉगचं घ्यायचं आहे, कारण साइन नंतर फंक्शन म्हणताय लॉग. लॉगचं डिफरन्स आपण घेतलेलं नाही, लॉगचं घ्यायचं आहे, तर लॉगचं घेताना इंटू करून पुढेच लिहायचं. ओके, एका स्टेपमध्ये सांगतो, इंटू करायचं आणि लॉगचं डिफरन्स इथं लिहायचं. लॉगचं डिफरन्स काय होतं, तर लॉग ऑफचं असतं 1/x, लॉग एक्सचं काय असतं 1/x, फॉर्म्युल्यामध्ये बघायचं. तर लॉगचं असतं 1/x, पण लॉग मध्ये एक्स स्क्वेअर आहे, तर आपण काय लिहायचं 1/, लॉग मध्ये जे काही फंक्शन असतं ते लिहायचं असतं खाली, तर आपण एक्स स्क्वेअर असल्यामुळे एक्स स्क्वेअर लिहिलं. ठीक आहे, हे झालं लॉगचं. आता लॉगच्या नंतर आपण लॉगचं घेतलं, लॉगच्या नंतर कोणतं फंक्शन आहे, एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू एन सारखं. ओके, याचा फॉर्म्युला यूज करायचा. काय करतो आपण, ते पण पुढेच लिहायचं मल्टिप्लाय करून. हे 2 पुढे घ्यायचा आणि 2 मधनं 1 कमी करायचं. 2 मधनं जर 1 कमी केला पॉवर तर 1 येतो पॉवर. ठीक आहे, हे डिफरन्शिएशन आहे. ओके, संपलं हेच. ही टर्म इंटू ही टर्म इंटू ही टर्म. आता अरेंजमेंट वगैरे करता येतं, हे पुढे लिहा, हे इकडे, किंवा इथं बघा 2x आहे, इथं 1x आहे, इथला 1x आणि इथला 1 कॅन्सल झाला, तर इथे 2/x राहतं. तुम्ही स्टार्टिंगला लिहू शकता 2/x आणि काय कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, हे फक्त अरेंजमेंट आहे, सिम्प्लिफिकेशन वगैरे. ओके, तर तुम्हाला हे कळायला पाहिजे. समजतंय? आणखी एक क्वेश्चन घेऊ. हे थोडं कळायला पाहिजे, कंपोजिट फंक्शन म्हणजे फंक्शन विदिन फंक्शन. ठीक आहे, आपण रूटचं वगैरे काही घेतलं नाही, क्वेश्चन घेतो एक रूटवाला वगैरे. असं आहे, हे लिहून घ्या. कंपोजिट फंक्शन तर होते असं साईडला इकडे, y इक्वल टू रूट ऑफ ओके टॅन ऑफ एक्स क्यूब. ओके, असं. तर हे पण फंक्शन कंपोजिट आहे. सर्वात पहिलं रूट आहे, रूट एक फंक्शन आहे, रूट मध्ये परत टॅन आहे आणि टॅन मध्ये परत एक्स क्यूब आहे. ठीक आहे, तर फंक्शनच्या मध्ये फंक्शन, त्याच्यामध्ये आणखी एक फंक्शन, तीन असं काही 2 पण असू शकतात. तर हे फंक्शन विदिन फंक्शन, याचं डिफरन्शिएशन आपण घेऊ. बघा इकडे, तर डिफरन्शिएशन काय येतं, इथंच लिहितो मी. डिफरन्शिएशन येईल इथंच लिहिणार आहे. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. तर सर्वात पहिलं इकडून जाताना काय भेटतं तुम्हाला, तर रूट भेटते. रूट इक्वल टू पासून राईट कडे जायचं, तर रूट भेटतं सर्वात पहिलं. रूटचं डिफरन्स काय असतं 1/2 रूट. 1/2 रूट. रूट मध्ये जे काही असतं ते लिहून टाकायचं, डब्बा ॲज इट इज लिहायचा, टॅन ऑफ एक्स क्यूब.
बरोबर, रूटसाठी लिहिले. याच्यानंतर पुढचं डिफरन्शिएशन झालं. आता रूट यानंतर कोणतं येतं, टॅन येतं. टॅनचं डिफरन्शिएशन काय असतं, तर ती इंटू मध्ये लिहायचं. इंटू टॅनचं डिफरन्शिएशन सेक्स स्क्वेअर एक्स, सेक्स स्क्वेअर मध्ये एक्स क्यूब आहे, तर आपण काय सेक्स स्क्वेअर मध्ये काय लिहायचं, एक्स क्यूब. ओके, तर हे डिफरन्शिएशन झालं टॅनचं. टॅन मध्ये आणखी एक फंक्शन आहे एक्स क्यूब. एक्स क्यूब डिफरन्स काय करणार, ते 3 पुढे लिहिणार, 3 मधने कमी करणार. एक्सप्रेशनचा फॉर्म्युला इंटूच लिहायचं, ते पण हे 3 पुढे घ्या आणि 3 मधने 1 कमी करा, म्हणजे 3 मधने 1 कमी केलं किती येतं 2. तर हे आपला आन्सर आहे. ओके, याला तुम्ही फक्त अरेंज करू शकता. हे 3 आणि 2, तर आपण तुम्ही 3/2 असं लिहू शकता. एक्स स्क्वेअर आहे, तर आधी टर्म लिहा ती एक्स स्क्वेअरची, बरोबर. हे सेक आणि 1 काय येतं, सेक स्क्वेअर, जे काही अँगल आहे ते एक्स क्यूब. ओके, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येतं, हे 2 तर आपण लिहिलं इथं, तर हे रूट टॅन ऑफ एक्स क्यूब असं येतं आन्सर. ठीक आहे, समजतंय. ओके, हे लक्षात ठेवा. आता शेवटचा क्वेश्चन घेणार आहे मी आता, कंपोजिट वाला. ओके, वाटलं तर आपण उद्या आणखी हे कंटिन्यू करू, उद्या एखादा व्हिडिओ बनवून दाखवतो मी. ठीक आहे, पुढचा वाला. आता शेवटचा क्वेश्चन. आता बघा, y इक्वल टू लॉग ऑफ ओके साइन क्यूब एक्स. ओके, कधी कधी इथं ब्रॅकेट करतील किंवा नाही करतील, मला ओळखता आलं पाहिजे. ओके, ब्रॅकेट म्हणजे अँगल, साइनचा हा अँगल असतो. ओके, आता बघा, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हा पण कंपोजिट फंक्शन आहे. लॉग मध्ये साइन आहे आणि साइनचा क्यूब पण आहे. क्यूब पण एक फंक्शन असतं, म्हणजे पॉवर एक फंक्शन असतं. ओके, जसं एक्स टू एन आहे ना, तर हे ऍक्च्युली पॉवर आहे. तर पॉवर फंक्शनचं डिफरन्शिएशन आपण घेत असतो, पॉवरला पुढे लिहितो, पॉवर मध्ये कमी करत असतो. इथं पॉवर पण आहे आणि साइन पण आहे, म्हणजे असे 3 फंक्शन आहे त्याच्यामध्ये. बघा इकडे, तर dy/dx लॉगचं काय येतं, लॉग ऑफ डब्बा असेल तर 1 डब्बा लिहितो, म्हणजे लॉग ऑफ एक्स असेल तर 1/x. पण एक्सच्या ठिकाणी आपलं हे आहे, तर आपण एज इट इज खाली लिहायचं. तर 1 साइन क्यूब एक्स हे लॉगचं डिफरन्शिएशन घेतलं, कारण सर्वात पहिलं आपल्याला काय भेटतं, लॉग भेटतं. लॉग नंतर पुढचं फंक्शन कोणतं भेटतं तुम्हाला, तर काही लोकांना वाटेल साइन भेटेल सर, लॉग नंतर काय साइन, पण इथं साइन नाही. तर ऍक्च्युली हे साइनचा क्यूब आहे ना, तर पॉवर आहे. ओके, तर मी मागे सांगितलं होतं बघा, साइन स्क्वेअर एक्स तुम्ही असं लिहू शकता, किंवा यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, साइन एक्स ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर, सॉरी. ओके, हे एकच आहे. स्क्वेअर लिहिण्याचे 2 मेथड आहेत, इथे लिहू शकता स्क्वेअर किंवा इथे लिहू शकता. जेव्हा जेव्हा असं असतंय तेव्हा तुम्ही असं समजायचं डिफरन्शिएशन मध्ये हे आहे, कारण जेव्हा तुम्ही इकडून मूव्ह करत असता लॉग नंतर जेव्हा आतमध्ये येता तुम्हाला वाटतं की साइनच फर्स्ट आहे, पण साइन फर्स्ट नाही. कारण आता ह्याला जर तुम्ही असं रिप्रेझेंट केलं तर हे काय असतं की ब्रॅकेट साइन ऑफ एक्स ब्रॅकेट क्यूब आहे. ओके, असं दिसतं ना, हे क्यूबलाच लिहिता येतं. जेव्हा तुम्ही लॉगच्या मध्ये येता तेव्हा तुम्हाला ब्रॅकेट लागतो, ब्रॅकेटचा पॉवर आहे, म्हणजे सर्वात पहिलं पॉवर फंक्शन आहे, नंतर साइन फंक्शन आहे, असं कळायला पाहिजे. ओके, तुम्ही जर साइनचं डिफरन्शिएशन घेतलात नंतर पॉवरचं घेतलं तर रॉंग होतं, कारण सर्वात आउटर मोस्टला कोणता आहे, क्यूब आहे, म्हणजे पॉवर आहे. तुम्ही याचा डिफरन्शिएशन आधी घेतला पाहिजे, म्हणजे याला तुम्ही हे तुम्हाला असं दिसलं पाहिजे. ठीक आहे, तर बघा हे असं दिसतं असेल तर काय करता येतं, तर सर्वात पहिला आउटर ऑफला क्यूब आहे ना, तर क्यूबचा पुढे लिहायचा आधी. ओके, तर आपण आता इथं डिफरन्शिएशन लॉगचं घेतलंय, पण आता क्यूबचं घेतलं नाही. तर क्यूब मध्ये काय करतो आपण, किंवा पॉवर मध्ये काय करतो, हे पॉवर पुढे लिहित असतो आणि पॉवर मधनं 1 कमी करत असतो. ओके, ब्रॅकेटची गरज नाही. तर पॉवर पुढे लिहिला आणि पॉवर मधनं 1 कमी केला, पॉवर मधनं 1 कमी केलं तर किती येतं, इथं 2 येतं आणि x. ओके, तर हे डिफरन्शिएशन घेतलं आहे पॉवरसाठी, पॉवर पुढे लिहिला, पॉवर मधनं 1 कमी केलं. आपण पॉवरचं घेतलंय, साइनचं घेतलंय का डिफरन्शिएशन, नाही, पॉवरचं डिफरन्शिएशन झालं. पण साइन एक्स डिफरन्शिएशन घेतलंय का, साइन एक्स घेतलेलं नाही. ओके, तर साइन एक्स डिफरन्स किती येतं, कॉस एक्स, ते पुढेच लिहायचं इंटू कॉस एक्स. तर हे झालं डिफरन्शिएशन. मी एकाच लाईन मध्ये मला सांगतोय, ऍक्च्युली शिकवताना वर्गामध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप शिकवलंय, पण आता टाइम नाही आपल्याला, शॉर्टकट मध्ये सांगायचं म्हणून मी असं सांगतोय. ओके, आणि एमसीक्यू मध्ये हीच मेथड बरोबर राहील, एका स्टेप मध्ये आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे, बघा आता पुढे काही सांगलं होतं सॉल्व्ह करा. इथं साइन स्क्वेअर आहे, इथं साइन क्यूब आहे, म्हणजे 3 साइन आहेत, तिथं 2 साइन आहेत, हे 2 आणि ते 3 कट करायचं, 1 राहतं इथं. ठीक आहे, आणि पुढे हे 3 ला 3 ऍज इट इज, 3 × 1 3च असतं. आता वरती कॉस आहे, खाली साइन आहे, तर कॉस अपॉन साइन काय असतं, कॉस अपॉन साइन असतं कॉट, तर 3 × कॉट एक्स असं लिहू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. तर हे आलं dy/dx. तर 3 cot x इज द आन्सर, किंवा डिफरन्शिएशन ऑफ दिस कंपोजिट फंक्शन. एकदा कंपोजिट क्वेश्चन समजले, बाकीचे क्वेश्चन असे ट्राय करा. ओके, सगळे ट्राय करा आणि उद्या लेक्चरला या. ओके, बाकीचे क्वेश्चन आपण
जर आणखी उद्या बनवू, टाइम भेटला तर मी उद्या आणखी व्हिडिओ बनवतो, बाकीचे क्वेश्चन थोडं व्यवस्थित घेतो आता. ओके, उद्यासाठी तुम्हाला इतकं सफिशियंट आहे. एवढं जर कळालं तुम्हाला, हा व्हिडिओ बघा आणि उद्याच लेक्चरमध्ये थोडं लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय. आणि महत्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडला असेल शेवटचं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. ओके, म्हणजे मित्रांना पण सांगा. ठीक.